बोलो देवादेव श्री आदिनाथ भगवान की. ते मांगाचार्यांनी लिहिलेलं आहे. ह्या भक्तामर स्तोत्र, इस भक्तामर स्तोत्र के हम बच्चों द्वारा किए गए पाठांतर को हम प्रस्तुत करने वाले हैं. यदि अज्ञानवश मतलब यदि बच्चे घबराए या उनको कुछ याद नहीं आया तो भी आप उन्हें निराश ना करें, नीचे से प्रॉम्प्टिंग ना करें. हमें उन्हें क्या करना है, सिर्फ प्रोत्साहित करना है. समझ में आई? उनकी एग्जाम ले चुके हैं, वो अच्छे से याद कर चुके हैं, फिर भी हो सकता है यदि ऐसा कुछ हो भी गया तो भी हमें उन्हें क्या करना है, तालियों से प्रोत्साहित करना है. ठीक है, तो हम अभी भक्तामर को शुरुआत करते हैं. शुरू में महेंद्र फड़े, शाश्वत विशाल फड़े, विवान मनोज फड़े और आरवी अजिंक्य फड़े, ये सभी बच्चे. हाँ उभा रहा. हाँ ये सभी बच्चे भक्तामर स्तोत्र का पहला और दूसरा 2 श्लोक बोलेंगे एक साथ. भक्तामर है ना, मंगलाचरण म्हणायचं आहे. ओके. हाँ 1 2 3 स्टार्ट. प्रथमं जिनेन्द्रं. बस छान झालेले आहेत आणि त्यांना तुम्ही नंबरवरनं विचारू शकता. प्रत्येक मुलाला 2 श्लोक विचारले जातील. प्रत्येक मुलाला वेळेअभावी 2 श्लोक विचारले जातील. तर 20 श्लोक ज्यांचे पाठ झाले आहेत, पहिल्यांदा मी आमंत्रित करतो स्वस्ती योगेश शहा, पुढे या. आणि त्यांना पंडित जी 2 श्लोक विचार, कोई भी 2 श्लोक नंबर से आप पूछ सकते हैं. 20 श्लोक इन्होंने कंठस्थ किए हैं. छठा और 7वां श्लोक. 6वां श्लोक. हाँ, पहले 6वां. अल्पश्रुतं श्रुतवतां परिहासधाम त्वद्भक्तिरेव मुखरी कुरुते बलान् मां यत्को किल मधो मधुरं विरोति तच्चाम्रचारुकलिका निकरे कहेतुः. 15वां. चित्रं किमत्र यदि ते त्रिदशाङ्गनाभिर्नीतं मनागपि मनो न विकारमार्गं कल्पान्तकालमरुता चलिता चलेन किं मन्दराद्रिकरं चलितं कदाचित्. बहुत बढ़िया. आगे अन्वेषा अभिनय गांधी. 19वां श्लोक. 19th. किं शर्वरी सुशशिनान्निविव किं शर्वरी सुशशिनान्निविवस्वता वा युष्मन्मुखेन्दुदलितेषु तमस्सु नाथ युष्मन् निष्पन्नशालिवनशालिनि जीवलोके कार्यकीय जलधरेर्जलभारनं रै. 12. हाँ. ये
यैशान्तरागरुचिभिः परमाणुभिस्तुलं निर्मापितस्त्रिभुवनैकललामभूत तावन्त एव खलु ते प्यनवः पृथिव्यां यत्ते समानमपरं न हि रूपमस्ति. जय जिनेन्द्र. सत्रहवां श्लोक. नास्तं कदाचिदुपयासि न राहुगम्य स्पष्टीकरोषि सहसा युगपज्जगन्ति नाम्बोधरोधरनिरुद्धमहाप्रभाव सूर्यातिशाहि महिमासि मुनीन्द्रलोके वक्त्रं क्वते सुरनरो नरनेत्रहारी निःशेषनिर्जगत्त्रितयोपमानं बिम्बं कलङ्कमलिनं क्व निशाकरस्य यद्वासरे भवति पाण्डुपलाशकल्पम्. 9वां श्लोक. 9वां 9th. ये लो. आस्तान्तवस्तवनमस्तसमस्तदोषं त्वसङ्कतापि जगतां दुरितानि हन्ति दूरे सहस्रकिरण कुरुते प्रभैव पद्माकरेषु जलजानि विकासभाञ्जी निर्धूमवर्तिरपवर्जिततैलपूर कृष्णं जगत्त्रयमिदं प्रकटीकरोषि गम्यो न जातुमरुतां चलिताचलान् दीपोपरस्त्वमसि नाथ जगत्प्रकाश. जय. 13th. वक्त्रं क्वते सुरनरोरगनेत्रहारी निःशेषनिर्जितजगत्तितयोपमानं बिम्बं कळङ्कमलिनं क्व निशाकरस्य यद्वासरे भवति पाण्डुपलाशकल्पम्. 17th. नास्नं कदाचिदुपयासि न राहुगम्य स्पष्टीकरोषि सहसा युगपज्जगन्ति नाम्भोदरोदरनिरुद्धमहाप्रभाव सूर्यातिशायि महिमासि मुनीन्द्रलोके. शाबाश. दृष्ट्वा भवन्ति मनिवेशविलोकनीय नान्यत्र दोषमुपयाति जनस्य चक्षु पीत्वा पयस्य शिखरदुग्धसिन्धौ शालं जलं जलविदेलसितुक्क इच्छे. किं शर्वरीषु. किं शर्वरीषु शशिनान्निविवस्वता वा युष्मन्मुखेन्दुदलितेषु तमस्सु नाथ विष्पन्नशाली वनशाली जीवलोके कार्यत् कियत् जलधरैर्जलभालरम्लैः. जय जिनेन्द्र. सम्पूर्णमण्डल शशाङ्क कलाप शुभ्रागुणास्त्रिभुवनैकल तव लङ्घयन्ति ये संस्थितास्ति जगदीश्वरनाथमेकं कस्तान्निवारयति सञ्चरतो यथेष्टम्. नात्यद्भुतम. अच्छा. 11वां. 11वां. दृष्ट्वा भवन्तमणिमेषविलोकनीयं नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षु पीत्वा पयस्य शिखर द्युतिदुग्धसिन्धौ क्षारं जलं नलनिधेरसितुं क इच्छेत्. बहुत बढ़िया. 4th. वक्त्रं क्वते सुरनरोरगनेत्रहारी निःशेषनिर्जितजगत्त्रितयोपमानं बिम्बं कलङ्कमलिनं क्व निशाकरस्य यत्वासरे भवति पाण्डुपलाशकल्पम्.
चौथा सुनाओ बेटा, चौथा, फोर्थ। वक्त्वं कते सुरनरो रगणे वक्त्वं गुणान् गुणसमुद्रशशाङ्ककान्तां कस्ते सुरगुरुरगणे प्रतिमोऽपि बुद्ध्या कल्पान्तकाल पवनोद्ध क्रम को वा तरितुमलमम्बुनिधिं भुजाभ्याम्। सिक्स्थ, छठा। अल्पश्रुतं श्रुतवतां परिहासधाम त्वद्भक्तिरेव मुखरी कुरुते बलान् मां यत्कोकिल मधो मधुरं विरोति तच्चाम्रचारुकलिकानि करैकहेतु। जय जय। नाट्यद्भुतं भुवनभूषणभूतनाथ भूतेर्गुणैर्भुवि भवन्तमभिस्तुवन्त तुल्या भवति भवतो ननु तेन किं वा भूताश्रितं यः नात्मं समं करोति। बेटा इसको गा के बताओ, बोलना नहीं है, गाओ। नाट्यद्भुतं भुवन ये तो वैसे हो। नात्यद्भुतं भुवन भूषण भूतनाथ, ऐसे गाओ। चलो कोई बात नहीं। 15वां सुनाओ। चित्रं किमत्र यतिते शिखशाङ्कनाभिर्नीतं मनोकपि मनो न विकारमार्गं कल्पान्तकालमरुतां चलिताचलेन किं मन्त्ररागशिखरं चलितं कदाचित्। ठीक, शाबाश। सोऽहं तथापि तव भक्तिवशान्मुनीश कर्तुं स्तवं विगतशक्तिरपि प्रहूत प्रीत्यात्मवीर्यमविचार्य मृगीं मृगेन्द्रं नाभ्येति किं निजशिशो परिपालनार्थम्। 13वां, 13th। वक्त्रं क्वते सुरनरोरगनेत्रहारी निशेषनिर्जितजगत्त्रितयोपमानं बिम्बं कलङ्कमलिनं क्व निशाकरस्य यद्वासरे भवति पाण्डुपलाशकल्पम्। शाबाश। हस्तदोषं त्वत्संस्थापि जगतां दुरितानि हन्ति दूरे सहस्रकिरण कुरुते प्रभैव पद्माकरेषु जलजानि विकासभाञ्जी। 14वां। वक्रं क्वते सुरनरोरग संपूर्ण। सम्पूर्णमण्डल शशाङ्ककलाकलाप शुभ्रागुणाश्रीभुवनं तव लङ्घयन्ति ये संश्रिता श्रीजगदीश्वरनाथमेकं कस्ता निवारयति सञ्चरतो यथेष्टम्। ठीक, शाबाश। जय जिनेन्द्र। बुद्ध्या विनापि विबुधार्चितपादपीठ स्तोतुं समुद्यतमतिर्विगतत्रपोऽहं मन्यः क इच्छति बालं विहाय जलसंस्थितमिन्दुबिम्ब मन्यः क इच्छति जनः सहसा ग्रहीतुम्। 8वां, 8th। मत्वेति नाकतव स्तवनं मेद मारभ्यते तनुधियापि तव प्रभावात् चेतो हरिष्यति सतां नलिनी दलेषु मुक्ताफलज्युतिमुपैति ननुदबिन्दु। शाबाश। तथापि तव भक्तिवशान्मुनीश कर्तुं स्तवं विगतशक्तिरपि प्रवृत्त प्रीत्यात्मवीर्यमविचार्य मृगीं मृगेन्द्रं नाभेति किं निजशिशो परिपालनार्थम्। त्वत्संस्तवेन भवसन्ततिसन्निबद्धं
पापं शनाशयमुपैति शरीरभाज्याम् आक्रान्तलोकमलिनीलमशेषमाशु सूर्यांशुषायि महिमा सिमुनीन्द्रलोके। शाबाश। जय जिनेन्द्र। भूषण भूतनाथ भूतेर्गुणैर्भुविभवन्तम विष्णुवन्त तुल्या भवन्ति भवतो ननु तेन किं वा भूत्याश्रितं येनात्मसमं करोति चित्रं किमद्र यदि ते त्रिदशाङ्कनाभिर् नीतं मनागपि मनो न विकारमार्गं कल्पान्तकालमरुताचलिताचलेन किं मन्दरारिशिखरं चलितं कदाचित् नाट्यद्भुतं भुवनभूषण भूतनाथ भूतेर्गुणैर्भुवि भवन्तमभीष्टवन्तः तुल्या भवन्ति भवतो ननु तेन क्युवा भूत्याश्रितं यैहनात्मसमं करोति। थर्ड। बुद्ध्या विनापि बुधाचितपादपीठ स्तोतुं समुद्यतमतिर्विगतत्रपोऽहं बालं विहाय जलसंस्थितमिन्दुबिम्ब मन्यगच्छति जन सहसा ग्रहीतुम्। जय जिनेन्द्र। परिहासदाम त्वद्भक्तिरेव गली कुरु अल्प श्रुतवतात् परिहासदाम त्वद्भक्तिरेव मुगली कुरुदेवलान्मा यत्को किल मधुरं विरोधि तच्चाम्रचार कलिका निकरे हेतु। अल्पश्रुतम बुद्ध्या विनापि विबुधा चितपादपीठ स्तोतुं समुद्यतमति विगतत्रपोऽहं बालं विहाय जलसंस्थितमिन्दुबिम्ब मन्यगच्छति जन सहसा ग्रहीतुम्। बस शाबाश। यत्संस्तुत सकल वाङ्मय तत्त्वबोधा दुद्बुद्ध बुद्धिपटुभिः सुरलोकनाथै स्तोत्रैर्जगत्रितय चित्तहरेरुदारे स्तोषै किलाहमपि तं प्रथमं जिनेन्द्रम्। आस्तां तवस्तव नमस्तसमस्तदोषम् तत्संतथापित गतान्दुरितानि हन्ति दूरे सहस्रकिरण कुरुते प्रभैव पद्माकरेषु जलजानि विकास भांजी। जय जिनेन्द्र। जय जिनेन्द्र। भूतं भुवनभूषण भूतनाथ त्वत्सङ्कतापि जगतान्दुरितानि भूतेर्गुणैर्मुविभवन्तमविष्णुवन्त तुल्या भवन्ति तुल्या भवन्ति भवतो ननु तेन किं वा भूत्याश्रितं यह्यनात्मसमं करोति वक्तुं गुणान् गुणसमुद्र शशाङ्कान्
सुरगुरु प्रतिमोऽपि बुद्ध्या कल्पान्तकाल पवनोत्तनक्रचक्रं को वातरीतमलमम्बुनि दिम्बुजाभ्यां। जय जिनेन्द्र। जय जिनेन्द्र। अपि तव भक्तिवशान् मुनीश कर्तुं सौद्यतमतिर्विगतत्रपो बालं विहाय जल संस्थितं। नहीं बेटा नहीं, सोहम फिर से सुनाओ। सोहम तथापि तव भक्तिवशान् मुनीश कर्तुं सौद्यतमति विगतत्र विप्रवृत्त प्रीत्यात्मवीर्यमविचारि मुगिन्वलोके आभेति किं निज शिशो परिपालनार्थम्। भक्तामर भक्तामर प्रणतमौलिमणिप्रभान मुद्योदकं दलितपापतमो वितानं सम्यक् प्रणम्य जिनपादयुग युगादावालम्बन भवजले पततां जनानां। ठीक, शाबाश। जय जिनेन्द्र। कलवाङ्मय तत्वबोधा दूद्भूत बुद्धिपटुभिः सुरलोकनाथे स्तोत्रैर्जगत्त्रितय चित्तहरेरुदारे स्तोषे किलाहमपि तं प्रथमं जिनेन्द्रम्। वक्तुं गुणान् गुणसमुद्रशशाङ्ककान्तान् कस्ते क्षम सुरगुरु प्रतिमोऽपि बुद्ध्या कल्पान्तकालपवनोद्वतनक्रचक्रं को वातरीतुमलमम्बुनिधिम्बुजाभ्यां। जय जिनेन्द्र। सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे। चला सगळे लोक हा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, मुलांना प्रोत्साहित करायचं आहे। तालियां बजाते जाइए, तालियां पे तालियां बजाते जाइए, वीर सागर गाते जाइए, तालियां पे तालियां बजाते जाइए, तालियां पे तालियां बजाते जाइए, आदि प्रभु गाते जाइए, आदि प्रभु गाते जाइए, तालियों पे तालियां बजाते जाइए, तालियों पे तालियां बजाते जाइए, आदि प्रभु गाते जाइए, आदि प्रभु गाते जाइए। आदिनाथ भगवान की, महावीर भगवान की। हेलो 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 हेलो। मैली यानी अनुरंजित है। इन विचारों प्रवृत्तियों को शास्त्रों में लेशा शब्द से संबोधित किया है। गुरुजनों ने व्यक्ति की इच्छाओं या तृष्णाओं की तीव्रता या मंदता की अपेक्षा इन्हें 6 भेदों में विभाजित किया है। कृष्ण, नील, कपोत ये अशुभ लेशाएं, पीत, पद्म और शुक्ल ये 3 शुभ लेशाएं। कलापूर्ण बनाने के लिए इन्हें 6 रंगों की उपमा दी गई है। काला, नीला, कबूतरा यानी ग्रे, पीला, गुलाबी और सफ़ेद। यद्यपि जीव का शरीर इन 6 में से किसी ना किसी रंग का होता है, परंतु यहाँ शरीर के रंग से प्रयोजन नहीं है, जीव के भावों से है। इन शुभ अशुभ भाव में न अटक कर अपने अलस्या स्वरूप को पहचान कर शुद्ध भावों से मोक्ष मार्ग पाना ही हमारा लक्ष्य है। तो आइए सुनते हैं इन 6 लेशाओं के परिणामों को उनकी ही जुबानी। आओ नाटक देखो नाटक देखो नाटक
देखो नाटक देखो, पीछे वाले आगे आओ, आगे वाले बैठ जाओ, क्योंकि अब है नाटक की ये बारी। किसका नाटक, किसका नाटक, राजा का या रानी का? नहीं नहीं नहीं, ना तो राजा है ना रानी है, ये तो हमारी कहानी है, भावों की जुबानी है। ये तो छेले शाह की बात, ये है छेले शाह की बात, अब देखो हमारे साथ। भूख लगी है, भूख लगी है, क्या करे क्या करे। भूख लगी है, भूख लगी है, क्या करे क्या करे। अरे देखो 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 वो जामुन का पेड़ देखो, अरे देखो 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 वो जामुन का पेड़ देखो। वाह भाई वाह, वाह भाई वाह, खाना मिल गया, वाह भाई वाह, वाह भाई वाह, वाह भाई वाह, खाना मिल गया, वाह भाई वाह। मैं जड़ से पेड़ काटूंगा काटूंगा, जामुन सारे गिराऊंगा गिराऊंगा, फिर पेट भर के खाऊंगा खाऊंगा। चाहिए जामुन चार, तो फिर पेड़ पे क्यों करे वार। अत्यंत क्रोधित इसके परिणाम, झगड़ालू इसका स्वभाव, धर्म दया रहित इसका काम, विषय शक्ति हर पल जान। अति अशुभ परिणाम चलाए, काला इसका रंग का है, बिना विचारे करे जो काम, कृष्ण लेशा इसका नाम। सीखो 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 मुझसे कुछ तुम सीखो, ना मैं पेड़ काटूंगा काटूंगा, मैं सिर्फ एक तना ही काटूंगा काटूंगा, फिर पेट भर के खाऊंगा खाऊंगा। चाहिए जामुन चार, तो फिर तने पे क्यों करे वार। अति निद्रालु इसका स्वभाव, अति लोभ से करता काम। आहार आदि में अति असक्त, सगे संबंधी इससे त्रस्त। निर्मणि है जैसा अंग, भाव उसके हुए रंग, इसके भी अशुभ परिणाम, नीलेशा इसका नाम। सीखो 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 मुझसे कुछ तुम सीखो, ना मैं पेड़ काटूंगा काटूंगा, ना मैं तने को काटूंगा काटूंगा, सिर्फ शाखा ही काटूंगा काटूंगा, फिर पेट भर के खाऊंगा खाऊंगा। चाहिए जामुन चार, तो फिर शाखा पे क्यों करे वार। निंदा ईर्ष्या का है दाम, दूसरों को पराजित करना इसका काम, न ये विश्वास दूसरों पर करे, अति गुस्सा ये उन पर करे। रंग कबूतर जैसा है, मन इसका भी मैला है, विकृत जीवों के परिणाम, कापोतलेश इसका नाम। सीखो 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 मुझसे कुछ तुम सीखो, पर ही मुझको खाना है, तो क्यों शाखा काटूं मैं तो मन का अच्छा हूँ, गुच्छे से ही पेट भरूं। चाहिए जामुन चार, तो फिर गुच्छे पे क्यों करे वार। कर्तव्य अकर्तव्य को जाने, दया दान में मग्न रहे, मृदुभाषिक इसके वचन, सेव्य सेव्य का करे मनन। सोने जैसा इसका रंग, पर मन में है विकृत रंग। थोड़े शुभ परिणाम है, पीतलेशा नाम है। सीखो 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 मुझसे तुम कुछ सीखो, पके फल ही खाना है, गुच्छ नहीं तोड़ना है, मैं मन का अच्छा हूँ, इन सब से मैं अच्छा हूँ। चाहिए जामुन चार, तो फिर जमा करे क्यों अपार।
त्यागी सभ्य और सच्चा है मन, देव शास्त्र गुरु शंकर रमन। उत्तम कार्य करना इसका कर्म, क्षमा करना इसका धर्म। थोड़ा अच्छा इसका मन, कमल जैसा इसका रंग। जीवों के हो शुभ परिणाम, पदमलेशा इसका नाम। सीखो सीखो सीखो, मुझसे कुछ तुम सीखो। खाने हैं जामुन चार, जमी पर पड़े हैं अपार, तो कोई फल क्यों तोड़े हम, इससे ही संतुष्ट होवे हम। चाहिए जामुन चार, तो इन भाई के कहने पे करे विचार। शत्रु मित्रता में है साम्य भाव, ना पर वस्तु में मोह भाव। पाप कार्य से सदा उदासीन, पक्षपात या निंदा से दूर रही। दर्द न किसको देना है, जरूरत से ज्यादा ना लेना है। शुक्र रेशा है इसका नाम, भाव होगे शुभ अधिक परिणाम। सफेद रंग इसकी पहचान, सबसे अच्छी लेशा महान। सीखो सीखो सीखो, हमसे कुछ तुम सीखो। गलत भावों को गलत जानो, अपने भावों को अब पहचानो। जैसे जीवों के परिणाम, वैसी गति निश्चित है मान। अशुभ भाव दुर्गति में जाए, शुभ भाव से सद्गति पाए। इस नाटक से शिक्षा पाओ, भावों में निर्मलता लाओ। शुद्ध मन में शुद्ध भाव भरो, मोक्ष मार्ग पर बढ़े चलो, बढ़े चलो। जम्बुद्वीपाय जम्बुवृक्षाय जिनबिम्ब नमस्तुते। नन्दीश्वराय नन्दनवनाय निर्विकल्पमनसे। जम्बुद्वीपाय जम्बुवृक्षाय जिनबिम्ब नमस्तुते। नन्दीश्वराय नन्दनवनाय निर्विकल्पमनसे। भद्रशालाय भरतक्षेत्राय भव्यसिद्धात्मने। पाण्डुकवनाय पङ्कभागाय परमसौख्यात्मने। जगति सम्पूजिताय मनसि संस्थितजिनाय। अर्हत जिनेश्वराय सर्वेश्वराय। वीतरागाय विदेहरूपाय वैमानिकाय ते नमः। मेरुशैलाय मानस्तम्भाय मनुजोत्तराय ते नमः। ऊर्ध्वलोकाय मध्यलोकाय अधोलोकाय ते नमः। तत्त्वबोधाय तत्त्वसौधाय त्रिलोकसाराय ते नमः। कर्ममुक्ताय धर्मयुक्ताय श्रीजिनेशाय ते नमः। तत्त्वबोधाय तत्त्वसौधाय त्रिलोकसाराय ते नमः। कर्ममुक्ताय धर्मयुक्ताय श्रीजिनेशाय ते नमः। आदिनाथाय आदितीर्थाय आर्यखण्डप्रभवे। वर्धमानाय वर्तमानाय भूतभावि गुरवे। आदिनाथाय आदितीर्थाय आर्यखण्डप्रभवे। वर्धमानाय वर्तमानाय भूत
भावि गुरवे सीमन्धराय युगमन्धराय व्युच्यति जिनपतये सिद्धकूटाय सिद्धक्षेत्राय सिद्धचक्रात्मने श्रीमन्तमहन्ताय अरिहन्त श्रीजिनाय त्रिकाल सर्वज्ञाय त्रिलोकसारगन्धाय जिनमङ्गलाय जिनमन्दिराय बसावे. पाठशाळेच्या माध्यमातून मुलांवर उत्तम संस्कार केले जातात आणि तसेच पाठशाळेतील सर्व शिक्षक पाठशाळेतील सर्व मुलांची बोधप्रद नाटके बसवतात. त्यांच्या या कष्टाबद्दल अनुमोदना म्हणून सिद्धश्री मंडळातर्फे सतदान देत आहोत. पाठशाळेतील शिक्षकांनी पुढे या. सतदान मंडळाकडे ओ या पटकन चला. समता भाव ठेवून निर्मल भावनेने व मधुर वाणीने आपण हा पर्युषण पर्व साजरा केला पाहिजे. नियम व्रत तप संयमाद्वारे स्वतःला ओळखून निज कल्याण केले पाहिजे. आज पर्युषण पर्वानिमित्त आयोजित केलेल्या या सांस्कृतिक आनंद सर्वांनी शांत बसावे. या आनंद सोहळ्यात आम्ही सिद्धश्री महिला मंडळ सादर करीत आहोत भक्तिमय कवाली. या कवालीमध्ये जैन धर्म व जिनेंद्र भगवान यांच्यावरील भक्ती व नमोकार मंत्राचे महात्म्य सांगितले आहेत. कवालीचे बोल आहेत. जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी, जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी. या कवालीनंतर एक सुंदर नाटिका होणार आहे असी धारा व्रत. तर सर्वांनी शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबावे. जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी, अरे जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी. सर्व मंत्रों में धनी हो, सर्व मंत्रों में धनी नवकार है शक्ति मेरी. जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी. जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी. It's 21:13. सामायिक या चैत्य वंदन हो, सामायिक या चैत्य वंदन या कलश की हो क्रिया, या कलश की हो क्रिया. प्रतिक्रमण और अंग पूजन हो, प्रतिक्रमण और अंग पूजन धर्म सब करते गया, धर्म सब करते गया. पंथ 13 हो या 22 हो, पंथ 13 हो या 22 चाहे कोई दिगंबरी. जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी. जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी. राग द्वेष में उलझे हैं हो, राग द्वेष में उलझे हैं हम क्यों न निज पे
जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी, जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी। जैन मंदिर का ये प्रांगण हो, जैन मंदिर का ये प्रांगण पर्व आज मना रहा, पर्व आज मना रहा। भाव सुर में ये पिरो कर हो, भाव सुर में ये पिरो कर फूला नहीं समा रहा, फूला नहीं समा रहा। तप की गंगा में नहाने हो, तप की गंगा में नहाने आया पर्व संवत्सरी। जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी, जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी। जन्मों जन्मों से मैं भटका हो, जन्मों जन्मों से मैं भटका। आशियाना चाहिए, आशियाना चाहिए। त्याग मर्यादा से शोभित हो, त्याग मर्यादा से शोभित। अब ठिकाना चाहिए, अब ठिकाना चाहिए। छोटे छोटे नियमों से भी हो, छोटे छोटे नियमों से भी मिलती है मंजिल बड़ी। जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी, 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 जैन है ईमान मेरा वीर में भक्ति मेरी। धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम सादर करत आहेत. की महिमा अपरंपार, ब्रह्मचर्य धर्म की महिमा अपरंपार. विजया रानी विजय सेठ की हुई जय जयकार. विजया रानी विजय सेठ की हुई जय जयकार. ब्रह्मचर्यति इति ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय माहीत आहे का? तर जो आपल्या ब्रह्मस्वरूपाला जाणतो तोच खरा ब्रह्मचारी. ज्यावेळी एखादा सम्यकदृष्टी श्रावक कोणतेही व्रत नियम घेतो तेव्हा तो पुढे काय होणार, माझ्याकडून हे व्रत पाळले जाईल का अशी शंका त्याच्या मनात नसते. त्यामुळे तर तो घेतलेल्या व्रताचे निर्दोष पालन करू शकतो. अशावेळी अशा निर्दोष पालनामुळे तो देवांकडूनही वंदनीय होतो. त्याचा हा भाव तर सुधारतोच, पण प्रत्येक भवाभवामध्ये त्याचे कल्याण होते. हेच आता आपण या असिधारा व्रत या नाटिकेतून पाहूया. ही कहाणी आहे विजय सेठ व विजया राणी यांची, की ज्यांनी घेतलेल्या ब्रह्मचर्य व्रताचे पालन निर्दोषरित्या करून आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. तर चला पाहूया नाटिका असिधारा व्रत, असिधारा व्रत, असिधारा व्रत. भाग्यश्री गांधी. जय जिनेंद्र. पंडिताच्या भूमिकेमध्ये आहे सौ अमृता फडे. जय जिनेंद्र. विजय सेठच्या भूमिकेमध्ये आहे सौ रुपाली फडे. जय जिनेंद्र.
विजय सेठचे पिता महिपाल सेठ यांच्या भूमिकेमध्ये आहे सौ निकिता गांधी. जय जिनेंद्र. विजय सेठ यांची माता मुरुदेवी यांच्या भूमिकेमध्ये आहे सौ दर्शना फडे. विजया राणी यांच्या भूमिकेमध्ये आहे सौ सोनाली फडे. जय जिनेंद्र. विजया राणी यांचे पिता महिपाल सेठ यांच्या भूमिकेमध्ये आहे सौ कोमल गांधी. विजया राणी यांची माता सौ ममता फडे. सखीच्या भूमिकेमध्ये आहे सौ वर्षा गांधी. नगरसेठ सागर दत्त यांच्या भूमिकेमध्ये आहे सौ प्रियांका गांधी. सागर दत्त सेठची पत्नीच्या भूमिकेमध्ये आहे सौ स्नेहा गांधी. आणि सागर दत्त सेठ यांची सून यांच्या भूमिकेमध्ये आहे सौ अंकिता फडे. देवाच्या भूमिकेमध्ये आहे भाग्यश्री आणि देवीच्या भूमिकेमध्ये आहे अंकिता. तर चला, राजा श्रीदत्त राज्य करीत होता. त्याच नगरीत जगपाल व महिपाल नावाचे दोन धनाढ्य सेठ होते. त्यांचा एकमेकांशी बऱ्यापैकी परिचय होता. जगपाल सेठ यांना विजयकुमार नावाचा गुणवान देखणा पुत्र होता. तर महिपाल सेठ यांना विजया नामक गुणी, धार्मिक, सौंदर्यवती अशी कन्या होती. दोन्ही घराणे अत्यंत धार्मिक होते, सभ्य व सुसंस्कृत देखील होते. ते संस्कार त्यांनी आपल्या मातापित्यांवरही केले. एकदा दशलक्षण पर्वामध्ये एक पंडितजी राजाकडे आले असताना त्यांची काय चर्चा होते ते आपण पाहूया. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आपले आमच्या नगरामध्ये स्वागत आहे. आमचे महाभाग्य म्हणून आपल्यासारख्या साधर्मीचा सहवास आम्हाला लाभला. दशलक्षण पर्वाच्या निमित्ताने आपण आलाच आहात, तर आम्हाला श्रावकांना ब्रह्मचर्य धर्माविषयी सविस्तर सांगावे. तत्वाची रुची निर्माण झाली तर ते तत्वज्ञान खऱ्या सुखाकडे नेणारे असते. म्हटलेच आहे ना, प्रीत बिना मिलन नाही, मिलन बिना संयम नाही, संयम बिना मुनी नाही, मुनी बिना मोक्ष नाही. खरे आहे आपले म्हणणे महाराज. मला जितके शक्य होईल तितके तत्वज्ञान देण्याचा मी प्रयत्न करेन. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. मंदिरात प्रवचन ऐकायला जातात. शील बाडनोरा ब्रह्मभाव अंतर लखो, करी दोनो अभिला करहु सफल नर भव सदा, करहु सफल नर भव सदा. ब्रह्म म्हणजे आत्मा. मी आत्माच आहे हे आत्मश्रद्धान, आत्मज्ञान व आत्म्यामध्ये लीनता म्हणजेच अनुभव. वास्तविक हेच खरे ब्रह्मचर्य आहे. एक आत्मा सार आहे, मंगल आहे, आत्मा शरण आहे. त्याच्या आश्रयाशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. नौ बाड म्हणजेच मर्यादासहित जो ब्रह्मचर्याचे पालन करतो त्याच्या पापाचा उदय देखील मंगलमय बनतो. जेथे योगी असतात तेथे सर्व मंगलमय असते. अमंगल दूर करायचे असेल तर मंगल आत्म्याला शरण गेले पाहिजे. मुनिराज अंतर्मग्न असतात म्हणून बाहेरून सहजच ते नग्न असतात. ब्रह्मचर्य सुखाची खाण आहे. पंचपरमेष्टी उत्तम, शरण, मंगल आहेत. अशा या सुंदर ब्रह्मचर्य व्रताचे आपण सर्वांनी आचरण करून आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी. या शुभ भावनेने
आज येथे थांबूया. निज निधि निज में बताई, यह अनंत उपकार है. इसके लिए जिनवाई मांगो, वंदना शत बार है. इसके लिए जिनवाई मांगो, वंदना शत बार है. ब्रह्मचर्याची महिमा ऐकून विजया स्वतःच्या मनाशी काय प्रतिज्ञा करते ते पाहूया. खरंच ब्रह्मचर्य हा मोक्ष सुखाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. आपणही हे व्रत घ्यायला पाहिजे. पण कसे घेणार? माता पिता परवानगी देणार नाहीत. आजीवन नाही, परंतु महिन्याच्या कृष्ण पक्षात मी ब्रह्मचर्य व्रत पाळीन. आता विजयकुमार स्वतःच्या मनाशी काय प्रतिज्ञा करतो ते पाहूया. अरे, मला तर आजपर्यंत असे वाटत होते की त्याग करण्यातच धर्म आहे. पण आज समजले की धर्म हा त्यागप्रधान नसून भोगप्रधान आहे. आत्म्याचा अनुभव करणे, त्याचा आस्वाद घेणे हेच खरे ब्रह्मचर्य आहे. मी आजीवन ब्रह्मचर्य नाही पाळू शकत, पण मी शुक्ल पक्षात ब्रह्मचर्य पाळीन. प्रवचन हॉलमधून बाहेर पडल्यावर दोन्ही परिवार एकमेकांसमोर येतात. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. अहो, ही तुमची कन्या का? हो, ही आमचीच कन्या. तिला कार्यामध्ये खूप आवडते. लौकिक सुखापेक्षा धार्मिक सुखामध्ये खूप रुची आहे आणि तिला माताजींच्या सानिध्यात पण राहायला खूप आवडते. अरे वा, खूपच छान. तत्वज्ञानाची रुची असणारे या काळात विरळच असतात. हा आमचा मुलगा विजय, याला देखील स्वाध्यायाची खूप आवड आहे. तो रोज सकाळी भगवंतांचा प्रक्षाळ करत असतो. अरे वा, खूपच छान. कारण धर्माशिवाय सुखच नाही. तुम्ही आमच्या घरी नक्की या. त्या निमित्ताने आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. घरामध्ये विजयाच्या लग्नाची चर्चा चालू असल्यामुळे विजया चिंतेत आहे. नश्वरी सुख के कारण ही यूं शाश्वत सुख को छोड़ के तोड़ दे सा. विजया चिंतेत असताना आता सखी तिचे काय सांत्वन करते ते पाहूया.
अगं काय झाले, तू अशी उदास का बसलीये? अगं घरात लग्नाचा विषय चालू आहे आणि मला तर अगं काही चिंता करू नकोस. अशाच प्रसंगामध्ये न्यायक राहण्याचा तीव्र पुरुषार्थ करायचा. म्हणलेच आहे ना, जसे आपले भाव असतात तसेच फळ मिळते. भावना भववर्धिनी व भावना भवनाशिनी असते. त्यामुळे चिंता करू नकोस. काही वर्षानंतर विजयकुमार व विजयाचा विवाह होतो. विजया विजयकुमारच्या घरी येते. ते पाहू आता त्यांच्या घरात काय प्रसंग आहे ते. झाली का तयारी? नवीन सून येते. या विजया, तुझ्या रूपात लक्ष्मीच आमच्या घरात आली आहे. तू सून नव्हे तर कन्या म्हणून तुझा आम्ही स्वीकार करतो. माते, मी देखील तुम्हाला माताच मानते आणि हे तर माझे पिताच आहेत. मला जणू दुसरे माहेरच लाभले आहे. होय विजया, हे तुझे माहेरच समज. होय पिताजी. आता खूप रात्र झाली आहे. तुम्ही दोघे विश्रांती घ्या. विजया, तुझ्या रूपात माझी धर्मपत्नी तुझ्यासारखी मला लाभली, हे माझे भाग्यच आहे. आपणासारखा पती मला लाभला, हेही माझे भाग्यच आहे. विजया, संसारातील सुख सुद्धा केव्हा प्राप्त होते? जेव्हा विचारांना तत्वज्ञानाची जोड असेल तरच. नाही तर विसंवाद गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. बरोबर आहे. पण नाथ, मला आपणाला एक गोष्ट सांगायची आहे, परंतु ती सांगण्याच्या आधी मला क्षमा करा. कशाबद्दल? काही वर्षापूर्वी आपल्या गावात एक विद्वान आले होते. त्यांनी दशलक्षण पर्वामध्ये ब्रह्मचर्य या विषयावर फारच उद्बोधक प्रवचन केले होते. आपणाला आठवते का? आपण दोघेही तेथे होतो. हो, मला आठवते ना. तेव्हा पंडितजींनी ब्रह्मचर्य विषयावर खूपच छान प्रवचन केले होते. त्याचा माझ्या मनावर सुद्धा खूप परिणाम झाला होता. माझ्या सुद्धा. त्यावेळी मी माझ्या मनाशी प्रतिज्ञा केली होती की आपण जन्मभर ब्रह्मचर्य व्रत पाळू शकत नाही, परंतु काही दिवसासाठी तरी पाळू शकतो. काय? नाथ, मला क्षमा करा. क्षमा काय करतेस? रागावू नका तुम्ही. मी मनाशी प्रतिज्ञा केली होती की महिन्याच्या कृष्ण पक्षात, म्हणजे कृष्ण पक्षाचे 15 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळीन. आणि आता कृष्ण पक्ष चालू आहे. तेव्हा विजयकुमार स्तब्ध होतो. काही बोलत नाही. चेहऱ्यावर त्याच्या चिंता उमटते. नाथ, रागावलात का? माझं काही चुकलं का? तुझं काही चुकलं नाही. विजया, नीट ऐक.
तेव्हा पंडितजींच्या प्रवचनामुळे माझ्या मनावर सुद्धा खूप परिणाम झाला होता. तेव्हा मी शुक्ल पक्षात ब्रह्मचर्य पाळायचे ठरवले होते. पण आता शुक्ल आणि कृष्ण दोन्ही पक्षात ब्रह्मचर्य पाळावे लागणार. पण नाथ, तुमच्यासाठी कृष्ण पक्ष हा मोकळाच आहे. तुम्ही दुसरा विवाह करावा, यात मला कसलेही दुःख होणार नाही. प्रिये, हा तुझा मोठेपणा आहे, पण मला दुसरा विवाह करायचा नाही. आपण ब्रह्मचर्य पाळू. काय? तुम्ही अजन्म ब्रह्मचर्य व्रत पाळणार? मी नव्हे तर आपण दोघेही. माझे ठीक आहे, पण तुम्ही स्वतःला का शिक्षा करून घेता? माझे ऐका, तुम्ही दुसरा विवाह करा. घराण्याला वारस नको का? याची चिंता तू करू नकोस. माझा धाकटा भाऊ देईल घराण्याला वारस. पण आपल्या ब्रह्मचर्याची गोष्ट कोणालाही सांगायची नाही, ती गुपित ठेवायची. पण माता पितांना तर कळेलच की. जेव्हा आपल्या ब्रह्मचर्याची गोष्ट सगळ्यांना कळेल तेव्हा आपण दीक्षा घेऊन जाऊ. काय? दीक्षा? होय, दीक्षा. तुझी तयारी आहे ना? होय नाथ, माझी पूर्ण तयारी आहे. तर मग आजपासून आपण दोघे बहीण भावांप्रमाणे राहायचे, पण सर्वांसमोर पती पत्नी असल्याचे नाटक करायचे. होय नाथ. गरसेट आपल्या दत्तांचे घर. त्यांनी घरात सोळे लावले आहे. मुनींचा आहार संपल्यावर सागर दत्तांचे लक्ष वर बांधलेल्या छताकडे जाते. छत पांढरा शुभ्र झालेला असतो. अहो पंडितजी, बघा, छत किती पांढरा शुभ्र झाला आहे. कशामुळे? हा आपल्या भक्तीचाच प्रभाव आहे. नाही पंडितजी, महाराजांचे पावन चरण या घराला लाभले, त्याचाच हा प्रभाव आहे. बरोबर आहे, पण आपले भावही उत्कृष्टच होते. त्यामुळे सहजच निमित्त नैमित्तिक संबंधाने हे अतिशय घडून आले. अहो पंडितजी, परंतु हा छत असाच पांढरा राहणार का? हो, असाच पांढरा राहणार. परंतु जर तुमच्या घरात जैन धर्माच्या विपरीत काही घटना घडली तर मात्र तो पूर्वीसारखा काळा होईल. तेव्हा याचा विचार करा. जय जिनेंद्र. 15 दिवसांनी सागर दत्तांच्या मुलाचे लग्न होते आणि घरात नवीन सून येते. आता पुढे काय होते ते पाहूया. अरे रे रे, छत
काळा झाला. कशामुळे झाला असेल हा? अहो, आत्ता आपल्या सुनेकडून चुकून जीवानी सांडली गेली, त्याचाच हा परिणाम असावा. चूक झाली पिताजी, खरोखरच मला क्षमा करा. याबद्दल मला काहीतरी प्रायश्चित्त घेतले पाहिजे. आपण महाराजांकडे जाऊन काय प्रायश्चित्त घ्यायचे ते विचारूयात का? हो, आपण महाराजांकडे जाऊयात आणि काय प्रायश्चित्त घ्यायचे तेही विचारूयात. तसेच हा छत पुन्हा पांढरा कसा होईल तेही विचारूयात. आत्ता महाराजांचे सामायिकही संपले असेल तर आपण सर्वजण मिळून महाराजांकडे जाऊयात. चला. सागर दत्त सेठजी महाराजांकडे जातात. त्यांना काय प्रसिद्ध आहे ते विचारतात. त्यावेळी महाराज त्यांना 5 माळा करायला सांगतात व छत पांढरा होण्यासाठी काय उपाय आहे हे सेठजींनी विचारल्यावर महाराज सांगतात की आपल्या गावात ब्रह्मचर्य पाळणारे तरुण जोडपे असेल तर त्यांना तुम्ही जेवायला बोलवावे. ते जेवले की छत आपोआपच पांढरा होईल. आपल्या गावामध्ये असे कोणी तरुण जोडपे असेल असे मला वाटत नाही. तरी देखील प्रयत्न करून बघूया. हो ना, आपल्या नगरामध्ये तरुण जोडपे आणि तेही ब्रह्मचर्य पाळणारे अवघड आहे. हो ना मातोश्री, हे कसे शक्य आहे? पण महाराजांनी सांगितले असेल म्हणून बरोबरच असणार. हो, उद्यापासूनच प्रत्येक घरातील तरुण जोडप्यांना जेवण्यासाठी आमंत्रण पाठवतो. ठीक आहे. सागर दत्तांच्या घरी रोज एक जोडपे जेवायला येत होते. बसा. तरी देखील छताचा रंग काही पांढरा होतच नव्हता. जवळजवळ सगळे जोडपे जेवून गेले. सर्वजण येऊन गेले, पण छताचा रंग काही बदलला नाही. कोण बरे राहिले असेल? अहो, आपल्या नगरामधील विजय सेठ आणि विजया सेठानी ते दोघे नाहीत का? ते दोघेच आपल्याकडे जेवायला आले नाहीत. अहो मातोश्री, ते दोघे सर्वांपासूनच अलिप्त असतात. कोणत्याही लौकिक कार्यक्रमाला ते जात नाहीत. षटक्रियेतच आपला वेळ घालवितात. मग हेच ते जोडपे असणार. आपण स्वतः जाऊन त्यांना आमंत्रण देऊन येऊया. ठीक आहे, आपण दोघेही त्यांना आमंत्रण देण्यासाठी जाऊयात. विजयकुमार व जगपाल सेठ त्यांच्या घरी बसलेले असतात.
सागर दत्त व त्यांची पत्नी विजय सेठच्या घरी येतात. त्यांना पाहताच जगपाल सेठ व विजय कुमार त्यांचे उठून स्वागत करतात. जय जिनेंद्र. या नगरसेठ, आज आपली पायधूळ आमच्या या घराला लागली. भाग्य आमचे. आज कसे काय येणे केले? काही काम असेल तर सांगा आम्हाला. काम तर आहेच. आम्ही आमच्या घरी प्रत्येक घरातील तरुण जोडप्यांना जेवण्यासाठी बोलवले होते. आपला मुलगा विजय व स्नुषा विजया या दोघांना देखील बोलवले होते, पण ते काही आले नाहीत. म्हणून आम्ही दोघे स्वतः त्यांना बोलवण्यासाठी आलो आहोत. अरे विजय कुमार, तू का गेला नाहीस? जायला पाहिजे होते. आता सेठ स्वतः बोलवायला आले आहेत तर नाही म्हणू नकोस. त्यांचा मान राखला पाहिजे, नाही तर त्यांचा अवमान होईल आणि त्याबरोबर माझाही होईल. जातो आम्ही. विजया बाळा, सागर दत्त सेठ तुम्हा दोघांना जेवायला बोलवायला आले आहेत. तू आणि विजय कुमार दोघंही जेवायला जावा. नाही म्हणायचे नाही. ठीक आहे, जातो आम्ही. सागर दत्त सेठ त्यांची पत्नी विजय कुमार व विजया सागर दत्तांच्या सेठच्या घरी जेवायला जातात. विजय व विजय कुमार जेवायला बसले आहेत. नमोकार मंत्राचे स्मरण करतात आणि जेवायला सुरुवात करतात. इकडे हळूहळू छत पांढरा व्हायला लागतो. आहा, काय आश्चर्य! छत पांढरा शुभ्र झाला. निष्फल बात कहूँ मैं खरी खरी, बात कहूँ मैं खरी खरी. ब्रह्मचर्य की अद्भुत महिमा आज बताऊं भनी भनी. ब्रह्मचर्य बिन जीवन निष्फल, बात कहूँ मैं खरी खरी. ही पहा ब्रह्मचर्याची महिमा. सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ असे हे ब्रह्मचर्य व्रत. संयोगामध्ये राहून सुद्धा याचे निर्दोष पालन करणे म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहे. म्हणूनच याला असिधारा व्रत म्हटले आहे. यावरूनच हे लक्षात येते की निमित्त नाही, उपादान बलवान पाहिजे. विजय व विजया, धन्य आहे आपला पुरुषार्थ. स्वरूप गुप्त ठेवून देखील उपादानाची खरी महिमा आपण दाखवून दिली. आपकी जय हो. पहा, स्वर्गातील देव आणि देवी सुद्धा जय जयकार करण्यासाठी आले आहेत. असे हे ब्रह्मचर्य साक्षात मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहे आणि जन्ममरणाचा अभाव करून देणारे आहे. ब्रह्मचर्य व्रत की जय हो, जय हो, जय हो. दशलक्षण धर्म की जय हो, जय हो, जय हो.
रत्नात्रय धर्म की जय हो जय हो जय हो. आम्ही स्वर्गातील देव व्रत धारण करण्यास समर्थ नाही, ते तुम्ही केले. देवलोकात देखील तुमच्या या व्रताची चर्चा झाली, म्हणून आम्ही तुमचा जय जयकार करण्यास आलो आहोत. घरात राहून देखील वैराग्यास धारण करणारे आपकी जय हो जय हो जय हो. आप महान आहात. रत्नात्रय धर्म की जय हो जय हो जय हो. ब्रह्मचर्य व्रत की जय हो जय हो जय हो. निर्दोष ब्रह्मचार्याचे पालन करणारे आपली जय हो. ग्रस्त अवस्थेमध्ये राहूनही उत्तम संयम धर्माला धारण करणारे आपण धन्य आहात. अहिंसा परमो धर्म की जय हो जय हो जय हो. ब्रह्मचार्य व्रत की जय हो जय हो जय हो. अहो, तुम्ही असं एवढा जय जयकार का करत आहात? आम्ही असे एवढे काही कार्य केले नाही की तुम्ही आमचा जय जयकार करताय. आम्ही एक छोटीशी प्रतिज्ञा घेतली होती की पंडितजींचे प्रवचन ज्या दिवशी झाले तेव्हा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. तेव्हा मी शुक्ल पक्षात ब्रह्मचर्य पाळायचे ठरवले, तर विजयाने कृष्ण पक्षात ब्रह्मचर्य पाळायचे ठरवले. याचा उलगडा विवाहाच्या पहिल्या रात्रीत झाला. तेव्हा आम्ही दोघांनीही ठरवले की आता आजन्म ब्रह्मचर्य पाळायचे ठरवले. पिताश्री, आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला कोणालाही न विचारता हे व्रत घेतले, परंतु मी यांना सांगितले होते की आपण दुसरा विवाह करावा, कारण कृष्ण पक्षात यांना मोकळीक होतीच. पण मला दुसरा विवाह करायचा नव्हता. आजन्म ब्रह्मचर्य पाळायचे होते. ते अनायसा पाळे जाणार होते. मुलांनो, तुम्ही एवढ्या लहान वयात केवढे मोठे धाडस केले, जे आजपर्यंत आम्हालाही जमले नाही. धन्य आहात तुम्ही. खरंच तुमच्या या संयमापुढे आज आम्ही नतमस्तक होतो. विवाहाच्या पहिल्या रात्रीच आम्ही ठरवले होते की जेव्हा आमच्या ब्रह्मचर्याविषयी सगळ्यांना समजेल तेव्हा आम्ही दीक्षा घेऊन जाऊ, पुन्हा घरी येणार नाही. जगपाल सेठ व महिपाल सेठ यांना हे ऐकून धक्काच बसतो. अरे, घरात राहून पण साधना करताच येते ना, त्यास दीक्षा कशासाठी घेतोयस? तू ब्रह्मचर्य व्रत घेतलेस तेही आम्ही घट्ट मनाने स्वीकारले आहे. निदान आमच्या डोळ्यासमोर राहशील असे आम्हाला वाटत होते. तुम्ही तर आमच्या आशेवर पाणीच टाकले. आता आम्ही कोणाकडे बघून जगायचे? पिताश्री, ब्रह्मचर्याचे पालन केल्यामुळे आमची दृढता वाढली आहे. संसारात राहण्याचे आमचे बिलकुल देखील भाव नाहीत. दीक्षा घेऊन आत्मसाधना करणे हेच मनुष्य भावाचे सार्थक आहे. तेव्हा आपण सर्वजण आम्हाला मोहात न पडता आमच्या वैराग्याची अनुमोदना करून उपकृत करा. भव्य जीवानो, अज्ञानी असल्याप्रमाणे शोक करू नका. आज हे भव्य जीव मोक्ष मार्गाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. याचा तुम्हा सर्वांना आनंदच वाटायला हवा. हे ऐशोआरामात वाढलेली मुले सर्व हौस मौज मजा सोडून कारण मोक्ष मार्गाकडे निघाले आहेत, कारण त्यांनी लहान वयातच जाणले आहे हा संसार दुःखमय व क्षणभंगूर आहे. मोक्ष मार्ग खडतर असला तरी अंती शाश्वत सुखमय आहे. अंती शाश्वत सुखमय आहे. आता सर्वांनी या दोघांना महाराजांकडे दीक्षा घेण्यासाठी आनंदाने जाऊ द्या. कोणीही अर्थध्यान करून पापबंध करून घेऊ नका. तर आपण सर्वजण मिळून या दोघांना दीक्षा देण्यासाठी अनुमोदना देऊयात.
जग से न्यारा मैं नित्य निरंजन हूँ, सब जानन हारा हूँ, शुद्धात्म चेतन हूँ, इस जग से न्यारा उत्तम ब्रह्मचर्य सदा स्वर्ग मोक्ष दातार, जो इसका सेवन करे होवे भव दुख पार. काय ही ब्रह्मचर्याची महिमा. आज संयोगामध्ये राहून सुद्धा श्रेष्ठ अशा या ब्रह्मचर्य व्रताचे पालन विजयकुमार व विजयराणी यांनी केले. स्वतःमध्ये स्थिर राहून घेतलेल्या व्रताची वाच्यता कोठेही न करता त्यांनी व्रताचे निर्दोष पालन केले. खरंच हे तलवारीवर चालण्यासारखे कठीण आहे. म्हणूनच याला असिधारा व्रत असे म्हटले आहे. व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत हे ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्य ही मोक्षाची गुरुकिल्लीच आहे. ब्रह्मचर्य व्रताच्या या निर्दोष पालनाने तो काळा झालेला छत देखील पांढरा शुभ्र झाला. केवढी ही ब्रह्मचर्य व्रताची महिमा. जय बोलो ब्रह्मचर्य महाव्रत की जय हो, जय हो, जय हो. जैन धर्म की जय हो, जय हो, जय हो. अहिंसा परमो धर्म की जय हो, जय हो, जय हो. धन्यवाद.